मेघा 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 एक मिनिट ऐक. आज जर का पेपरचा गोळ नको असेल ना तुला तरी सगळं लॅपटॉपवर घे. लॅपटॉपवर? हो. नको नको लॅपटॉपवर नको. ते मला चालवता येत नाही. म्हणजे कम्प्युटर येतो पण लॅपटॉप म्हणजे जरा किचकट वाटतं. मशीनची काय ॲलर्जी आहे का? 2 मिनिटात शिकवतो तुला. हे बघ, हा पहिले इथून ऑन करायचा असा. मेघा, तुला बघितलं ना की मला ना सारखं असं वाटत असतं की मी तुला खूप आधीपासून ओळखतो. तू ज्या दिवसापासून इथे आलीस ना तेव्हापासून मला असंच वाटतं. तुझे डोळे सारखे कोणाची तरी आठवण करून देतात. मेघा, तुझे डोळे मला खूप आवडतात. दिग्विजय, काय चाललंय मेघा? काय नाही, ते ऑफिसचं काम होतं ते पूर्ण करत होतो. रात्री 2 वाजता? ऑफिसमध्ये काही काम राहिलेलं तेच आम्ही पूर्ण करतोय, बस बाकी काही नाही. डोळ्यात डोळे घालून कोणीही काम करत नाही दिग्विजय. अरे बस, तोंडाला येईल ते परळतीस तू. नाही नाही बस, मला काहीही ऐकायचं नाहीये मेघा. हे जे काय तुमचं काम चाललंय ना ते आत्ताच्या आत्ता बंद करा, कळलं? मी आणि मेघा काम करत होतो तिथं आणि तुम्ही तिच्या डोळ्यात असे पाहत होतात दिग्विजय की तीच तुमची आहे, मी नाही. तुमच्या डोळ्यात मी मेघासाठी प्रेम पाहिलंय. तुम्ही मेघावर प्रेम करायला लागलात दिग्विजय. खरंय नाही की तुमचं मेघावर प्रेम? मी आरू बनूनच तुमच्या समोर आले ना. गेले कित्येक दिवस या घरात मी आरू बनूनच राहतेय. स्वतःचं सगळं अस्तित्व संपवून मी आरू म्हणून जगते. तरीही मीच चुकले. आणि मुळात हे सगळं तुझ्याचमुळे घडतंय. त्यामुळे तू तयार केलेल्या या खेळात तुला त्रास हा होणारच आहे. यातून आता दोघींपैकी कोणीतरी एकच बाहेर पडेल. एकतर तू किंवा मी. आणि गुड मेघा मॅडम, तुम्ही तर खूप हुशार निघालात. दादाला जसे स्केचेस हवे होते ना अगदी तसेच काढले असतो. आणि आता ही घरची कामं जरा बंद करा आणि प्रोजेक्टकडे जास्त लक्ष द्या, कळलं? तू अजून तयार झाली नाहीयेस. दादा सोबत ऑफिसला जायचं ना तुला. आता त्याची काहीच गरज नाही. आय मीन तिला ऑफिसला यायची काही गरज नाहीये. ते सगळं काम घरी बसून सुद्धा करू शकते. आय गेस आपण हे प्रोजेक्ट दोघं खूप चांगलं हँडल करू शकतो. चल येतो मी, उशीर होतो. दादाचं काही कळतच नाही ना. म्हणजे कधी त्याचा मूड चांगला असतो कधी नसतो. एनिवेज तू जाऊन तयार हो ना. दादासोबत नाही पण माझ्यासोबत तरी ऑफिसला येऊ शकतेस ना. नितीन, मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचंय. कुठेस तू? मला भेट प्लीज, लगेच भेट. काय झालं सायली? काही प्रॉब्लेम आहे का? नितीन प्लीज प्रश्न विचारू नकोस आणि आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये प्लीज. सायली, मी आता ऑफिसमध्ये आहे. मला असं ऑफिस सोडून नाही येते येणार. माझा बॉस मला सोडणार. नितीन, तुझ्या बॉसची, दिग्विजय सरंजामेची बायको तुला सांगते ना, आत्ताच्या आत्ता मला भेट आणि बॉसची काळजी करू नकोस. सायली, अगं काय बडबडतेस तू? ठीक आहे, आपण भेटून बोलूया. मी भेटतो तुला. ओके ओके.